तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तपेढी असूनही रक्त जमा करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या व रक्त तपासणीसाठी लागणाऱ्या एलिझा किट्सचा गेल्या 2 ते 3 वर्षांपासून शासकीय पुरवठा बंद असल्याने रुग्णांना वेळेत रक्त मिळत नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची रक्तासाठी मोठी परवड होत आहे। याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा देत ह्या किट्स बाहेरून खरेदी करत असल्याचे सांगून शासकीय पुरवठा बंद असल्याचे त्यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील वंदना दिवनाले या महिलेची गर्भाशयाची शस्त्रक्रिया असल्याने तिला सामान्य रुग्णालयाच्या महिला कक्षात दाखल करण्यात आले, मात्र रक्त मिळत नसल्याने तिची शस्त्रक्रिया आता लांबणीवर गेली आहे। अशा अनेक शस्त्रक्रिया रक्ताअभावी लांबणीवर पडल्या आहेत। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून रक्तपेढीत रक्त जमा करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या व रक्त तपासणीसाठी लागणारे एलिझा किट्स उपलब्ध नाहीत, मात्र संबंधित प्रशासन या किट्स बाहेरून रुग्णांना विकत आणायला लावत असल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड पडत आहे। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। सरकारी दवाखान्यामध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये किती ब्लड किट उपलब्ध नाहीत अशी रुग्णांची ओरड आहे, काय परिस्थिती आहे सध्या? ब्लड किट उपलब्ध होतात की नाही होत आणि कशी त्याची परिव्यवस्था करतात? ॲक्च्युली आता किट अवेलेबल नव्हत्या, त्याच्यामुळे थोडा पेशंटची गैरसोय झाली। बट आता आज 11:30 वाजता आम्हाला एक किट अवेलेबल झाली आहे। एका किटमध्ये आपण 96 बॅग्स अवेलेबल करू शकतो। सो आता टेस्टिंग सुरू केलेली आहे, तर काही तासानंतर ब्लड अवेलेबल होईल। त्या किट उपलब्ध नसल्याची तक्रार 2 ते 3 वर्षापासून उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे। म्हणजे आमची रिक्वायरमेंट पाठवणं चालूच असते। दर 2-3 दिवसानंतर आम्ही रिक्वायरमेंट पाठवतो आणि जसं किट अवेलेबल खाली म्हणजे स्टोअरमध्ये जसे किट अवेलेबल होतात ते आम्हाला प्रोव्हाइड करतात आणि त्यानुसार आम्ही टेस्टिंग लावतो। राहुल राजेंद्र दिवनाले, माझी आई इथं वुमन्स हॉस्पिटलला भरती आहे। त्यांना गर्भपिशवीमध्ये चरबीची गाठ असल्यामुळे तर त्यांना रक्त कमी असं सांगितलं असल्यामुळे आधी एक दिवस रक्त दिलं, नंतर आता आम्हाला रक्त काल रातच्याला सांगितलं होतं रक्त कमी आहे अंगामध्ये। त्यासाठी आज आम्ही सकाळी 10 वाजेपासून येऊन इथं डोनर घेऊन बसलो आहे। त्यांच्याकडे गेलो, ते एलायझाची कोणती किट असते रक्त घ्यायची तर ती अवेलेबल नाही आहे म्हणता। जर आम्हाला जर एवढं हे करत आहे तर मग आर्थिक बाकीच्या नागरिकांना कसं आहे, मी जर शिकलेला आहे, बाकीचे जर कसे असतात आता सुशिक्षित नसतात काही त्यांना तर खूप त्रास आहे ना। हे दवाखाने गोरगरिबांसाठी असतात। आता रक्त मिळालं नाही? हां, रक्त मिळालं तुम्हाला? नाही, अजून मिळालेलं नाही। नमस्कार, मी संभाजी सुखदेव गवडी, मी एक समाज कार्यकर्ता आहे। मी एक मलकापूरचं पेशंट वंदना दिवनाले यांना घेऊन आलो होतो। त्या पेशंटला रक्ताची अत्यंत आवश्यकता होती। यांच्याकडं ब्लड अवेलेबल नव्हतं, पण मी माझा डोनर घेऊन आलेलो आहे। सकाळच्या 10 वाजेपासून मी इथं फिरत आहे डोनरला घेऊन। त्यांच्याकडे जे एलायझा किट आहे, जे डोनरनं रक्तदान केल्यानंतर त्याचे जे रक्ताचे जे शस्त्रक्रिया केल्या ते तपासण्या केल्या जातात, त्या यांच्याकडे किटच अवेलेबल नाही आहे। आता यांच्याकडे किट अवेलेबल नाही तर यांना वेळेवर माहिती पडलं नसेल की यांच्याकडे किट नाही आहे, कारण यांचा डेली जो डाटा आहे तो यांच्या CS कडे जात असेल, आपल्याकडं साठा किती आहे, रिलीज किती केले। आता आमची अशी मागणी आहे की जर सरकारी दवाखाना गोरगरिबासाठी आहे तर त्यांनाच जर सुविधा पुरवल्या जात नाही तर हे जे शासकीय कर्मचारी आहे किंवा CS असतील, हे गोरगरिबाले मृत्यूच्या दारामध्ये त्यांच्या हातानं ढकलत आहेत।